अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झालेली आहे। अदानी समूहाचे शेअर्स 10% कोसळलेत। अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 म्हणजे 17.5% कोसळलेले आहेत। अदानी समूहावरती आणि अदानींवरती अमेरिकेमध्ये लाचखोरी प्रकरणी आणि त्याचबरोबर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोषारोप झाल्याचं कळतं आहे आणि या गंभीर आरोपांचा परिणाम होत त्यांचे शेअर्स घसरलेले आहेत। या संदर्भात आपण माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, अदानींवरती जे आरोप झालेत त्याचा लगेच परिणाम त्यांच्या शेअर्सवर दिसतोय, काय सांगाल याबद्दल? नक्कीच यामध्ये जर का पाहायचं तर गौतम अदानी आणि जे 7 इतर एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांना US मध्ये साधारणपणे $250 मिलियन इतक्या लाचखोरी प्रकरणी जे आहेत तो आरोप करण्यात आलेला आहे। यामध्ये पॅरलल जे चार्जेस आहेत ते देखील आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात आणि त्यामुळेच एकूणच या सगळ्याचा फटका जो आहे तो अदानींच्या शेअर्सवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारणपणे जर का पाहायचं तर अदानीच्या सर्वच शेअर्स किंवा समभाग जे आहे ते आपल्याला गडगडल्याचं चित्र दिसतं आहे। साधारणपणे 10%हून अधिक सगळे जे शेअर्स आहेत ते कोसळले आहेत। अदानी एंटरप्राइजेस असेल तो साधारणपणे 10% खाली गेलेला आहे। अदानी पोर्ट देखील 12% जवळपास आपल्याला खाली गेल्याचं पाहायला मिळतंय। अदानी ग्रीन देखील 18% जवळपास आपल्याला खाली गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। एकूणच अनेकदा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे अदानी ग्रुपवर आरोप जे आहेत ते आपल्याला होताना पाहायला मिळतात आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात या समभागांमध्ये देखील पडझड होताना दिसते। तशाच प्रकारची ही देखील पडझड म्हणावं लागेल। अभिषेक, हे जे आरोप आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत, पण त्यामुळे एकंदरीत शेअर बाजारावरती पण याचा कुठेतरी पडसाद उमटतील असं वाटतंय का? नक्कीच एकूणच जर का पाहायचं तर सेन्सेक्स हा सध्याला 450हून अधिक अंकांना आता सध्याला आपल्याला कोसळल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचे संपूर्ण परिणाम हे आपल्याला शेअर बाजारावर देखील पाहायला मिळत असतात आणि त्यामुळं अनेकदा हे चित्र आपल्याला पाहायला मिळालंय। हिंडनबर्गचा रिपोर्ट जो आहे तो आल्यानंतर देखील आपल्याला हा सपाटा पाहायला मिळालेला होता। अनेकदा अशा प्रकारचे आरोप हे अदानींवर होताना दिसलेले आहेत आणि त्यानंतर त्याचे परिणाम हे शेअर बाजारावर देखील होताना पाहायला मिळतात। बरोबर आहे अभिषेक, एकंदरीत शेअर बाजारावरती सुद्धा याचा परिणाम होणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर गौतम अदानींवरती अमेरिकेमध्ये गंभीर आरोप झाले आणि गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याचे हे आरोप आहे, त्यामुळे त्यांच्या शेअर्सवरती लगेचच याचा परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजार पडलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घट झालेली तशीही दिसून येते, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आता अदानी ग्रुपच्या शेअर्सवरती त्याचा परिणाम झालेला आहे। भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचाही यामध्ये अदानींवरती आरोप आहे। $250 मिलियन लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा हा आरोप आहे आणि लाचेला पैसा जमवण्यासाठी गुंतवणूकदारांची फसवणूक असे गंभीर आरोप त्यांच्यावरती अमेरिकेत करण्यात आलेले आहेत आणि त्याचे लगेच पडसाद आता त्यांच्या शेअर्सवरती दिसत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।